कसली देणार तू? गोरी पोरगी देणार ना. नवीन ब्लॉग मध्ये शांत आणि माझ्याकडनं आणि सशाकडनं स्वागत आहे. कारण की आम्ही तिघ चला चाललं सो हे दोस्तों कोथरूड मध्ये. हा बोल आता काय बोलाय. सो दोस्तों आप देख सकते हैं हम आ चुके हैं. अरे वाडवडे की मोसोबा की तरफ. मराठीत बोल ना. आणि आपला ऑफिशियल वाला व्याद्या गाडी चालवतो. 18 लावायचे का नाही रे? 18 लावून पाहतोच. आओ बघितलं कशी जम्प स्पीड ब्रेकर. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आता स्वर्गात भेटेल. तुम्हाला स्वर्ग दाखवू आम्ही. आपण नरकात चालू डायरेक्ट नरक. मित्रांनो जेव्हा आता मुक्क कशाला बसला आता बोल की तुला. तर मित्रांनो आपण भेटू वरती गेल्यावर. हा माझा मित्र भाऊ रिशन आणि हा माझा दुसरा भाऊ. मी आता ऑफिशियली येते PVT 18 भाऊ. 18 माझ्याकडे दाखव. त्यांना डोंगर पण आलो तर 3 गाड्यांवर आपल्या 2 गाड्या पुढे गेलेले आहेत. एक गाडी मी स्वतः ड्राईव्ह करतोय. 5 मिनिटं तर पोहोचू आपण घरी. अर्धा 1 तास लागतो त्याला. बघा त्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. धन्यवाद. वरची मंडळी बघा कशी चालली एकदम गच्च बच्च वर. निवृत्ती पोर होती इकडे पुढे आले. पण काय झालं ट्रॅक्टरचं पिल्लू. मिनी ट्रॅक्टर नाव ठेवलं असेल त्याचं. कसं आहे गाव बिव फुल पॉवर मध्ये होतो. किती शाळा असणार आतमध्ये का घरच आहेत काय? कुठलं का गाव आपण आलो होतो मसोबाच्या पाया पडायला. इकडे एक बघा मित्रांनो आपण आलेलो आहे मसोबाच्या पाया पडायला. आता चाललो तर आम्ही काय करू शकत नाही तर तुम्हाला दर्शन नाही भेटलं. जर तुम्हाला यायचं असेल कुठलं गाव रे? खारवड्याला या नाही का मस्त दर्शन घ्या भाई. तुम्हाला आहे ना इथं पार्किंग पण भेटेल नाही का. 20 रुपये भरावं लागतील. 20 रुपये भरावं लागतील. तेवढं काय नाही करू शकत आपण. तरी तर या नाही का. वेदांत नाव सांगा. वेदांत ऑफिशियल वेदांत 18 तुम्हाला तात्पर बाहेर काढण्यात येईल मित्रांनो. तिथले तिथं जागेवर इन्स्टंट फुकट पार्किंग भेटेल आणि डायरेक्ट आतमध्ये दर्शन भेटेल. माझं जर नाव सांगितलं तर ठीक. आणि तिथं शूटिंग काढू देत नव्हते म्हणून त्यांना दर्शन नाही. मित्रांनो तिथं शूटिंग काढू देत नव्हते. पाऊस पडला बनेल. ओके तर मित्रांनो ट्रॅक्टर बघा. एकदा तुम्ही विजिट करून बघा इथं. बघा त्याची हिरवी झाडी. वातावरण एकदम चिल मध्ये. काय टेन्शन. आपल्या 2 गाड्या दिसलेले आहेत. नाही दुसरी गाडी ती होती पहिली. बापाची गाडी आहे काही विषय नाही. आपल्या मामाची गाडी आहे. जर गाडीला काही बरं वाईट झालं मामा कधी काही बोलत नाही. त्यांचा लय विश्वास आहे माझ्यावर. आणि तो मी खुलेआम तोडताना दिसलेला व्हिडिओ मध्ये. काही विषय नाही. हा नजारा बघा नाही का. पब्लिक असला नजारा आहे ना भाव. हडवाळ्याचा दिलाय नजारा. सगळं अंदर इकडे झाड इकडे पाणी बघा. पाणी समोर लक्ष दे रे बाबा. भाताची शेती दाखवत होत रे. भाताची शेती होती तर भात पिकवला जातो. आपण आता मुठा गावाच्या थोडस अलीकडे
थोड्या वेळात आपण मोठ्या गावामध्ये प्रवेश करू, काही विषय नाही. कोथरूड पर्यंत जाता जाता तुम्ही ब्लॉग नक्कीच एन्जॉय करा. आपण घरपर्यंत नेऊ, दारापर्यंत ब्लॉग चालू राहणार आहे. पब्लिक मंगल कार्यालय एका दिवसात 1 मिलियन. इकडे पण एक. तर मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत अमर जाधव व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा भाई. लोकांना तुम्हाला आहे ना एवढे भारी नजारे बघायला भेटतील ना या चॅनलवर. मस्त मस्त मी स्वतः प्रमोट करतो यांच्या चॅनलला. आपण नाही का नुसते देवदर्शन करत असतो, तर तुम्हाला ते सगळं बघायला भेटेल. त्याला दाखव ना. सगळं बघायला भेटेल. मी आता सध्या भैया गायकवाड सारखा दिसतोय, काही विषय नाही. थोड्या हिरवा कार डोंगर बिंगर. पब्लिक आपलं पेट्रोल बघा केवढंच राहिलंय. एवढं पेट्रोल मध्ये आपली गाडी घरी जाईन. घरनं अजून 1 ते 2 राऊंड होते, एवढं पेट्रोल राहील. गाडीच क्वालिटी काय सांगा. नजारा बघा, नजारा. चाललेले मित्रांनो तिकडून आता तुम्हाला दिसले ना काय फोटो. इथे फोटो हे बघा. आता या व्याद्याला फोटो काढायचे. आपण काढायचे, काही विषय नाही का. झेपलीच नाही वाटत नाही, चुकून पूर्ण रेस मिळली. अरे माझा पाय आला त्याच्या पायाच्या त्यामुळे तर अर्ध असे कपल. तर पब्लिक आपण फोटो बिटो काढून झालेले आहेत. आता आपण वारंवार वाढतच चालली आहे. आपण नाही का भाऊ एवढ्या सबस्क्रायबर कमवायचे ना भाऊ. तुम्हाला काय सांग, 1 बिलियन करून टाका या व्हिडिओला. सावधानी बाळगा. आता इथून सावधानीने चालवावं लागलं नाही का मित्रांनो. इथं आहे घाट बीट नाही का, गाड्या बिड्या पूर्ण. नाहीतर पायाच्या नका बसतो ते डोक्याच्या गॅसापर्यंत आपण घासत. बोल की बाबा एवढ्या लवकर येत असतंय वय. आमच्या कुणाला भाऊचा का संभा भाऊचा आलाय काय माहिती. कोण आमच्या काळ्या भाऊचा काय आमच्या संभा भाऊचा आलाय तेच कळत ना मित्रांना नाही का. नाही एक तास हा ठेवू का बाबा. व्याधी आलाय पळत पळत तर दगडा सफर असणार आहे आता काय. खूप जिद्दीचा सफर. चप्पल तर पण आपण त्याला तसंच तगडवतोय. ए थांब रिक्षा खाली, तू कुठं जातोय. अरे त्यांना फोटो काढायचा आहे ना, आपल्याकडेच आहे ना फोन. कुण्याचा आहे म्हणा फोन त्याच्याकडं, पण त्याला आपल्या फोन मध्ये काढायचा फोटो. बाबा दगड जरा बघा कसलंय क्वालिटी. पायात घुसायचे काटे. जुकाम हो गया, सर्दी हो गई, खांसी हो गई. फोटोशूट चाललंय समोर. इकडे एक फोटोशूट चाललंय आता. झालं आमच्या तिघांचं. तर आपण परत ब्लॉग चालू केलेले, फोटो काढले, डोंगरावर गेलो तर तुम्हाला ते ब्लॉग क्लिप्स बघायला भेटतील. छोटे क्लिप काढलेले 3 ते 4 फोटो बिटो काढताना. तो अमर टाकलं त्याच्या ब्लॉग चॅनलवरती, ते पण बघा आणि हे पण बघा. थोड्या दिवसात अमर दादा शॉर्ट्स पण खोलणार आहे. आपले ब्लॉगचे थोडे शॉर्ट्स काढून ते तुम्हाला अपलोड झालेले दिसतील ना थोड्या दिवसांमध्ये. नमस्कार. काय नजारा येतोय मित्रांनो. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन इथं येऊ शकता. पाया पडायला एवढा भारी आहे ना मित्रांनो. फॅमिली सोबत या, गर्लफ्रेंड सोबत या, कोणासोबत पण या. पण या एकदा तरी विजिट करून जावा नाही का मित्रांनो. इथं नवीन लग्न झालेले तुम्ही पण या. आशीर्वाद इथं तुम्हाला खचून मिळतील नाही का. आणि हे बघा बुरटे कपल्स. लग्न झालेले पण इथं फिरायला येऊ शकता. मस्त जागा आहे, नेचर बिचर सगळंच लय मस्त आहे नाही का. बघण्यासारख्या गोष्टी आहेत इथं सगळ्या. केसरी लावले.
फार गाडी अडकली इथं कोणाची तरी अडकू दे, आपल्याला काही द्यायची घ्यायला देणं नाही का. नदी दाखव तिकडची दिसत नाही ना, पवलीला हिंदी नदी नाही झाडांमुळे दिसत नाही. तर मित्रांनो हे डोंगर बघू शकता तुम्ही. मित्रांनो बरं झालेलं आहे तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये. तर इथं बघू शकता मित्रांनो फुल बिल्डिंगचे नजारे दिसत आहेत. सगळं मस्त वाटतंय इकडे, नजारा लय मस्त आहे. ट्रिप वगैरे काढू शकता तुम्ही, वरती सगळी सोय. ऊन तर इथं तुम्हाला बघायलाच नाही भेटणार मित्रांनो, एवढी सावली आहे. जसं खाली जाईन तसं ऊन पण. आणि एक लय मोठा विषय मित्रांनो नाही का, लय जण फसतात इथं आलं. हरावड्याला जायला 2 रोड आहेत नाही का, एक गावातनं जातो आणि एक मेन हायवे वरनं जातो. मेन ह्याने जातो, पण जास्त करून तर तुम्ही मेन ह्याने जा. रोड जास्त करून सरळ ते सरळ आहे, तुम्हाला काही जास्त टेन्शन येण्यासारखी गोष्ट नाहीये ती. तुम्हाला आम्ही पुढे दाखवूच तो रोड कुठे जास्त चाकवा खातात की कुठं जायचं कसं जायचं, कारण आम्ही पण पहिल्यांदा आलो, आम्ही पण चुकलो होतो त्या रोडला. मला दाखवतो तुम्हाला रोड नाही का. थांबलो आता आणि आहे का पब्लिक आपल्या 2 गाड्या मागण्या येतात म्हणून थांबलो आपण आता इथं. आपल्या एवढा का उशीर करतात बेडला काय माहिती बाबा चालेल आता. तर मित्रांनो खूप भूक आलेली आपल्याला, आपण इथं खाली उतरलं काय तर खाणार आहोत फक्त. तिकडे बघ, तिकडे फोटो काढ. चल फोटो दाखव. घोटवडे फाट्यावरनं जायचं का? गोटावडे फाटे. तरी मला नाही माहिती. कमन बघितली आलोय चांदणे चौकात, तिकडून डायरेक्ट इकडं. कसं आहे आपलं पुण्यातलं चांदणे चौक. इकडं आमच्या वेदांत साशाचं जवळचं राहतं इकडच्या साईडला. मेहबूब आहे त्याची. इकडे साशाची बेगम राहते, ती कधीच नव्हती. अरे आता येतो सॅमसंग मध्ये ब्लॉग घेत होता. सशाची मेहबूबा राहतो. नंबर प्लेट क्वालिटी टाकली ते. हा, त्या गाडीला सूट होती ती नंबर प्लेट. डायमंड आणि मुद्दा पण चिक्कल उडवलाय त्याच्यावर. बहुत का बॉल काटना है क्या? क्यों नहीं काटना? बॉस है बॉस हुआ, उसका बॉल काटना है क्या? क्यों नहीं काटना? तुमको हम काटे. कसली देणार तू? गोरी पोरगी देणार ना? तुझ्यासारखी पाहिजे पिले दिसायला, चिकनी चिकनी काशी चिकनी दिसायला पाहिजे. कुठे आहे तू? कुठे आहे? तुझ्या नात्यात आहे का पोरगी मला? आणि मग तू शोधल्यावर तू काय करणार? मेसेज करणार का फोन करणार? फोटो काढून पाठवणार. हा, मग आम्ही सांगायचं चॉईस म्हणजे आम्हाला आवडली का, आणि मग तू तिला सांगणार की आमच्या भैयाला एक रिशाद दादा आहे त्याला तू आवडली, असं का? अच्छा, मग तू तिला पहिल्यांदा काय म्हणणार फोटो काढताना? ती म्हणली कशाला फोटो काढायली, तर मग मी परत तिला तिथंच ठेवणार. आणि काय विचारणार? मला रिशाद दादा पोरगी पाहिजे. मग तू काय म्हणणार तिला? काय पण मग असं काय पण बोलून म्हणजे तिचा खोटं चोरून फोटो काढणार तिचा तू?
झोपलेला असते ना हा. माझ्या वयचीच मम्मी हा थांब की हा हा काय हा मम्मी बिम्मी मम्मीचा फोन असला ना घरी हा मम्मी झोपलेली असली ना हा, तेव्हा बरोबर. मी मम्मीचा फोन घेणार आणि काढणार आणि पाठवणार. म्हणजे रिषाद दादाला पाठवणार. बरोबर. ठीक आहे. पोरगी कशी पाहिजे तुला माहिती आहे ना, कळलं ना? कशी पाहिजे आणि गोरी, आणि मग गोरी पोरगी भेटली तर ह्या रिषाद दादाला काय व्हावं लागल? तू काय म्हणली आधी? रिषाद दादाला काय व्हावं लागल? मग मी गोरा होतो तिच्यासाठी बस का? गोरा व्हावा लागल ना त्याला, मगच गोरी पोरगी भेटल ना. आणि जर गोरा नाही झाला तर मग कसली पोरगी ढूंढणार तू? ह्याच्यासारखी. हे त्याच्यासारखी माझ्यासारखी नको ना मला, तुझ्यासारखी दे ना गोरी. तुला ओके ओके ओके. ओके. सांबर चटणीत बुडून झाला तू. ठीक आहे बस कर.